नित्यपाठ गुरुचरित्र अध्याय 33. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सिद्धमणे ऐकबाळा. दुसरे दिवशी प्रातःकाळा दंपती दोघे गुरुजवळा. येऊनी बैसती वंदुनी विनविताती कर जोडोनी. आम्हा शोक घडले दिनी एक यतीने येऊनी. नाना धर्म निरोपिले रुद्राक्षचारी आम्हासी. देता बोलिला परियेसी कानी बांधोनी प्रेतासी. दहन करी म्हणितले आणिक एक बोलिले रुद्रसूक्त असे भले. अभिषेक करती विप्रकुळे ते तीर्थ आणावे. ऐको नितियेचे वचन श्री गुरु सांगती हासोन. रुद्राक्ष दिल्ले आम्हीच जाण तुझी भक्ती देखोनिया. रुद्राक्ष धारण पुण्य मिती नाही अगण्य. आणिक द्यावया नाही साम्य श्रुती संमत परियेसा. सहस्रसंख्या जो नर रुद्राक्षमाळा करी हार. स्वरूपे होय तोची रुद्र समस्त देव वंदिती. सहस्र जरी न साधती दोही बाहूंशी षोडश असती. शिखेसी बांधा एक ख्याती चतुर्विंशती दोही करी. कंठाभरण 32 मस्तकी बांधा 44 श्रवणद्वयी 12 धारण करावे परियेसा. अष्टोत्तर 101 कंठी माळा करानिक. रुद्रपुत्र समान एक येणे विधी धारण केलिया. मोती पोवळी स्फटिकेसी रौप्य वैडूर्य सुवर्णेसी. मिळोनी रुद्राक्ष माळेसी धारण करावे परियेसा. ज्याचे गळा रुद्राक्ष असती त्यासी पापे ना तळती. त्यासी होय सद्गती रुद्रलोकी अखंडित. रुद्राक्षमाळा धरोनी जप करीती अनुष्ठानी. अनंत फळ असे जाणी ऐका श्रोते एकचित्ते. रुद्राक्ष ठेवोनी पूजेसी अभिषेकावे रुद्रसूक्तेसी. लिंगपूजा समानेसी फळ असे निर्धारे. एकमुख पंचमुख 11 असती मुख. चतुर्दशादी कौतुक मुखे असती परियेसा. यांचे पूर्वील आख्यान विशेष असे गती गहन. ऐकता पापे पळोन जाती त्वरित परियेसा. राजा काश्मीर देशी भद्रसेन नाम परियेसी. त्याचा पुत्र सुधर्मायशी प्रख्यात होता अवधारा. तया राजमंत्री सुता नाम तारक असे ख्याता. दोघे कुमार ज्ञानवंत परमसख्यत्व असती देखा. क्रीडास्थानी सहभोजनी असती दोघे संतोषोनी. ऐसे कुमार महाज्ञानी शिवाचारी परियेसा. सर्वदेही अलंकार रुद्राक्षमाळा शृंगार. भस्मधारण त्रिपुंड्र तिलक असे परियेसा. वर्तता ऐसे एक दिवसी तया राजमंदिरासी. आला पाराशर ऋषी साक्षात ब्रह्म तो देखा. बैसोनी सिंहासनी अर्घ्यपाद्य देवोनी. पूजा केली उपचारोनी महानंदे तये वेळी. कर जोडोनी मुनीश्वरासी. विनवी राजा भक्तीसी पिसे लागले पुत्रांसी. काय करावे म्हणतसे भूत भविष्य वर्तमानी. त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी याचा अभिप्राय विस्तारोनी. निरोपावे दातारा तुझ्या आणि मंत्रीसुताचा. वृत्तांत असे विस्मयाचा सांगेन ऐक एक चित्ते साचा. म्हणे ऋषी तये वेळी पूर्वी नंदीग्राम नगरी. होती एक वेश्या नारी अति लावण्य सुंदरी. जैसे तेज चंद्रकांती धनधान्यादी संपत्ती. कोटी संख्या नाही मिती ऐशा परी ते नांदती. वारवनिता तया नगरी नाट्यमंडप तिचे घरी. रत्नखचित नानापरी उभारिला अतिकुसरी. सदा नृत्य करी तेथे सखिया वर्ग सहित नित्य. नृत्य करी ती मनोरथ कुक्कुट मरकट विनोदार्थ. बांधिले असती मंडपी तया मरकट कुक्कुटांसी. रुद्राक्षमाळा भूषणेसी कुक्कुटांच्या शिखेसी. रुद्राक्ष एक बांधिलासे शिवव्रती म्हणजे एक. वैश्य आला महाधनिक रुद्राक्षमाळा भस्मांक. प्रवेशला तिच्या घरी त्याचे सव्य करी देखा. रत्नखचित लिंगनिका तेज फाके तरुणारका. विराजमान दिसत असे देखोनी लिंग रत्नखचित. विस्मय करी वारवनिता आपुले सखीसी असे म्हणत. ऐशी वस्तू पाहिजे पुसा तया वैश्यासी. देईल जरी मौलासी अथवा देईल रतीसी. होईन कुलस्त्री दिवसतीन
ऐकोनी सखियांचे वचन, म्हणे वैश्य हासोन, देईन लिंग मोहन, रतिकांक्षा करुनिया. म्हणोनी मुख्य वनितेसी, पुसतसे वैश्य स्वमुखेसी, नामे व्यभिचारी तू होशी. काय सत्य तुमचे बोल, तुम्हा कैसे धर्म कर्म, बहु पुरुषांचा संगम, पतिव्रता कैसे नाम, असे तुझ सांगमज. द्यावे माते लिंगरत्न, रती प्रसंगे तुमचे मन, संतोषविन अतिगहन, तनुमन धनेसी जाण. वैश्य म्हणे तियेसी, प्रमाण द्यावे आम्हासी, दीनत्रय दिवानिशी, भावे पत्नी धर्मकर्मे. तये वेळी वारवनिता, लिंगावरी ठेवी हस्ता, चंद्र सूर्य साक्षी करिता, झाली पत्नी तयाची. लिंग देवोनी वैश्येसी, बोले वैश्य परियेसी, माझ्या प्राण समानेसी, लिंग असे जाण तुवा. या कारणे लिंगासी, जतन करावे परियेसी, हानी होता लिंगासी, प्राण आपुला त्यजीन. ऐसी दोघे संतोषत, बैसली असती मंडपात, दिवस जाहला अस्तंगत, म्हणती जाऊ मंदिरात. ऐकोनी वैश्य वचन, मंडपी ठेविले लिंगरत्न, मध्यस्तंभी बांधोन, गेली अंतर्गृहासी, क्रीडा करीत दोघे जण. होती ऐका एक क्षण, उठिला अग्नी अद्भुत जाण, तया नाट्य मंडपात. अग्नी लागोनी मंडप, भस्म जाहला जैसा धूप, वैश्य करीतसे प्रलाप, देखोनिया तये वेळी. विझवुनी पाहती लिंगासी, झाले दग्ध परियेसी, अग्नीत मरकट कुक्कुटांसी, दहन जाहले अवधारा. वैश्य देखोनी तये वेळी, दुःख करी अतिप्रबळी, प्राणलिंग जळोनी गेले. आता प्राण त्यजीन म्हणे, म्हणोनी निघाला बाहेरी, आयती केली अवसरी, काष्ठे मिळवोनी अपारी. अग्नी केला परियेसा, लिंग दहन जाहले म्हणत, अग्नी प्रवेश केला त्वरित, नगर लोक विस्मय करीत. वेश्या दुःख करीतसे, बोलावोनी विप्रांसी, नमस्कारी तये वेळेसी, सहगमन करावयासी, दानधर्म करीतसे. ऐकोनी तियेचे वचन, दुःख करीती बंधुजन, म्हणती तुझी बुद्धिहीन, काय धर्म करीत्येसी. वेश्येचे मंदिरासी, यती पुरुष रतीसी, मिती नाही तयांसी, केवी जाहला तुझा पुरुष. ऐसे वैश्य किती येती, त्यांची कैशी होसी सती, हासती नगरलोक ख्याती, काय तुझी बुद्धी सांगे. वेश्या म्हणे तये वेळी, आपुलापती वैश्य अढळी, प्रमाण केले तयाजवळी, चंद्र सूर्य साक्षी असे, साक्षी केली हो म्या क्षिती. दिवस तीन अहोरात्री, धर्म कर्मे त्याची सती, जाहले आपण परियेसा. म्हणोनी विनवी समस्तांसी, निघाली बाहेर संतोषी, आली अग्निकुंडापाशी, नमन केले अग्निकुंडा. नमुनी समस्त द्विजांसी, उभी ठेली अग्निपाशी, उडी घालता वेगेसी. अभिनव जाहले तये वेळी, सदाशिव पंचवक्त्र, दशभुजा नागसूत्र, हाती असे पानपात्र, त्रिशूळ डमरू करी असे. भस्मांकित जटाधारी, बैसलासे नंदीवरी, धरिता झाला वरचेवरी. वेश्येसी तये वेळी, हाती धरुनी वेश्येसी, कडे काढिले व्योमकेशी, प्रसन्न होऊनी परियेसी. वर माग म्हणतसे, ईश्वर म्हणे तियेसी, आलो तुझे परीक्षेसी, धर्मधैर्य पहावयासी, येणे घडले परियेसा. जाहलो वैश्य आपणची, लिंगरत्न स्वयंभूची, अग्नी केली मायेसी, नाट्यमंडप जाळिला, तुझे मन पहावयासी. जहालो अग्निप्रवेशी, तूची पतिव्रता होसी, सत्य केले व्रत आपुले. म्हणे वेश्या तये वेळी, न लगे वर चंद्रमौळी, स्वर्ग भूमी रसातळी, न घे भोग ऐश्वर्य, दास दासी माझे असती, सकळ न्यावे स्वर्गाप्रती, तुझे सन्निध पशुपती. राहू स्वामी सर्वेश्वरा, आम्हा न भावी पुनरावृत्ती, न लगे संसार यातायाती, विमोचावे स्वामी त्वरिती. म्हणोनी चरणी लागली, ऐकोनी तियेचे वचन, प्रसन्न झाला गौरी रमण, समस्ताभिमानी बैसवोन, घेवोन गेला स्वर्गासी. तिचे नाट्य मंडपात, जो का जाहला मरकट घात, तया कुक्कुटा समवेत, दग्ध जहाले परियेसा.
म्हणे पाराशर ऋषी सांगेन राया परियेसी मर्कटत्व त्यजुनिया हर्षी तुझे उदरी जन्मला तुझे मंत्रियाचे कुशी कुक्कुट जन्मला परियेसी रुद्राक्ष धारण फळे ऐसी राजकुमार होऊन आले पूर्व संस्कारा करिता रुद्राक्ष धारण असे करीत दोघे पुत्र ज्ञानवंत केवळ भक्त ईश्वराचे पूर्वजन्मी अज्ञान असता रुद्राक्ष धारण नित्य करिता इतुके पुण्य घडले म्हणिता जहाले तुझे कुमारक इति श्री गुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राक्ष महिमा निरूपणं नाम 33तमोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।